विद्यार्थी मित्रांनो, मी नागरगोजे सर. आज आपण 12वी अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रकरणातील सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती हा भाग आपण आजच्या तासाला पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असा शब्दप्रयोग वापरला जातो. या शब्दाचा सर्वप्रथम वापर ऑस्लो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश या अर्थशास्त्रज्ञांनी 1933 मध्ये केलेला दिसून येतो. अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र होय. उदाहरणार्थ, वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक बचत, वैयक्तिक गुंतवणूक यासारख्या विशिष्ट घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमत, वैयक्तिक वेतन, उत्पन्न, विशिष्ट उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात उपभोग क्षेत्रातील लहान एकक म्हणून कुटुंबाच्या, उत्पादन क्षेत्रातील लहान एकक म्हणून उत्पादन संस्था व विशिष्ट वस्तूंच्या उद्योगाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती पाहत असताना चार्टमध्ये दाखवलेलं आहे विद्यार्थ्यांनो. त्यानुसार आपण विचार करायला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, वैयक्तिक वस्तूंच्या किमती बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्यानुसार निश्चित केल्या जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये विशिष्ट वस्तूंचा बारकाईनं अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आता वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीचे जे सिद्धांत आहेत, यामध्ये उपभोगाचे सर्वात लहान एकक म्हणजे कुटुंब आणि उत्पादनाचे सर्वात लहान एकक म्हणजे उत्पादन संस्था यांच्या वर्तनाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न सूक्ष्म अर्थशास्त्र करते. विद्यार्थ्यांनो, व्यक्तिगत उपभोक्ते आणि उत्पादकाचे निर्णय एकत्र केल्यास बाजाराची मागणी आणि बाजाराचा पुरवठा आपणास समजतो. त्यावरून विशिष्ट वस्तूंच्या बाजाराच्या कार्यपद्धतीचा अभ्यास म्हणजेच वस्तूच्या किंमत निश्चितीचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करते. वस्तूंच्या किमती या निश्चितीच्या सिद्धांताचा अभ्यास हा मागणीविषयक सिद्धांत आणि उत्पादन व उत्पादन खर्चविषयक सिद्धांत अशा 2 उपघटकात विभागला जातो. त्यानंतर उत्पादन घटकांचा किंमत निश्चितीचे सिद्धांत. भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या 4 घटकांना उत्पादनाचे घटक असे म्हणतात. या घटकांचे मोबदले किंवा त्यांच्या किमती म्हणजेच खंड,
वेतन, व्याज व नफा हे कसे ठरतात या संदर्भातील सिद्धांताचा समावेश सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्र भूमीला खंड, श्रमाला वेतन, भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा या मोबदल्यांची निश्चिती करण्यास मदत करते. त्यानंतर आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, दुर्मिळ व मर्यादित साधनसामग्रीची नासधूस न होता अधिक योग्य वापर झाला तर उपभोक्त्याचे जास्तीत जास्त समाधान साध्य होते. जर साधनसामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप असे आपणास म्हणता येईल. आर्थिक कार्यक्षमता आणि आर्थिक कल्याणाच्या सिद्धांताचा महत्त्वाचा विषय ठरते. सूक्ष्म अर्थशास्त्राचा संबंध उधळपट्टी टाळणे किंवा अकार्यक्षमता कमी करणे यांच्याशी येत असतो. उत्पादनाचे पुनर्संघटन करून कार्यक्षमता कमी करता येते. त्या दृष्टीने आर्थिक कार्यक्षमतेचे निकष स्पष्ट केले जातात. आर्थिक कल्याणाचा अभ्यास हा प्रामुख्याने साधनसामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी संबंधित असतो. जर साधनसामग्रीच्या झालेल्या वाटपामुळे संपूर्ण समाजाला जास्तीत जास्त समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम वाटप असे आपणास म्हणता येईल. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळे समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होत असते. आर्थिक कार्यक्षमतेचा विचार हा 3 प्रकारे केला जातो. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता या 3 प्रकारे विचार आर्थिक कार्यक्षमतेचा केला जातो. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता म्हणजे संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित वस्तू व सेवांचे लोकांमध्ये वितरण होणे. आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता म्हणजे लोकांना जास्तीत जास्त प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणे. या 3 प्रकारच्या कार्यक्षमता साध्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या अटींचे विवेचन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केले जाते. कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकांचा बारकाईनं अभ्यास केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधनसामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेत संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणांचा अभ्यास केला जात नाही, तर या शाखेत बेकारी, दारिद्र्य, उत्पन्नाची विषमता यासारख्या राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जात नाही. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीनं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आपणास विचारात घेता येईल. यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे
सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणती वैशिष्ट्ये आहेत याचा विचार आपणाला करायचा आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग महत्त्वाचा आहे, कारण परीक्षेला सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सांगा असा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे पहा, हे पहा, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट कुटुंबे, विशिष्ट उत्पादन घटकांचा मोबदला, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेच्या एका क्षेत्रातील सूक्ष्म किंवा लहान घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. उदाहरण जर घ्यायचं झालं तर विशिष्ट कुटुंब, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट वस्तूंची किंमत इत्यादी. एक व्यक्ती आपल्या मर्यादित उत्पन्नात महत्तम समाधान कशा प्रकारे प्राप्त करते, एक उत्पादन संस्था किमान उत्पादन खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कशा प्रकारे करते, सर्वसाधारण किंमत पातळीऐवजी एका वस्तूची किंमत कशी ठरते, उत्पादन घटकांच्या किमती कशा प्रकारे ठरतात, अशा विशिष्ट आर्थिक प्रश्नांचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर पुढचा वैशिष्ट्य आहे किंमत सिद्धांत, किंवा त्यालाच आपण मूल्य सिद्धांत असंही म्हणू शकतो. सूक्ष्म अर्थशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय हा किंमत सिद्धांत आहे. वस्तू व सेवांच्या तसेच उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात, उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा मुख्य गाभा आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा मुख्य गाभा आहे. म्हणून प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ J.M. केन्स यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या सांगताना असं सांगितलं, विद्यार्थ्यांनो, वस्तू व सेवांची किंमत कशी ठरते हे निश्चित करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मूल्य सिद्धांताच्या आधारे मुक्त अर्थव्यवस्थेचे कार्य कसे चालते हे समजून आपणाला घेता येते. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असेही म्हणतात. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे विद्यार्थ्यांनो आंशिक समतोल. सूक्ष्म अर्थशास्त्र एखाद्या वस्तूची किंमत मागणी पुरवठ्याच्या समतोलातून कशी निश्चित होते या आंशिक समतोलाचा विचार करते. दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलाचा संबंध एक उत्पादक, एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, एक उद्योग यांच्याशी त्यांच्या आर्थिक प्रश्नांशी असतो. एक उदाहरण जर घ्यायचं झालं विद्यार्थ्यांनो तर एका कारखान्यात
कामगारांनी केलेल्या संपामुळे त्या कारखान्याच्या उत्पादनावर, नफ्यावर होणारा परिणाम आंशिक समतोलात अभ्यासला जातो. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून वेगळा बाजूला काढून त्याच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. यासाठी इतर परिस्थिती कायम असताना या गृहीताचा आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे विशिष्ट गृहीतकावर आधारित. सूक्ष्म अर्थशास्त्रातील सिद्धांत काही गृहीतावर आधारित आहेत, म्हणजेच विशिष्ट परिस्थितीच्या संदर्भात मांडले आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा असते, अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगाराची परिस्थिती असते, सरकारचं निर्हस्तक्षेपाचं धोरण असतं, उत्पादन घटक पूर्ण गतिशील असतात, शुद्ध भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये असते, आर्थिक स्वातंत्र्य असतं. अशी अनेक गोष्टी गृहीत धरून सिद्धांताची मांडणी केली जाते. इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकावर हे विश्लेषण आधारित असते. या गृहीतकामुळे सूक्ष्मलक्षी आर्थिक सिद्धांताचे विवेचन आहे हे विवेचन सोपे जाते. त्यानंतर विभाजन पद्धती. सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उत्पादन साधने दिलेली आहेत असे गृहीत मानून सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनासाठी उपलब्ध उत्पादन साधनाची वाटणी कशी होते याचे विश्लेषण केले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक आर्थिक घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणींचा अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे सीमांत तत्वाचा वापर. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सर्व स्पष्टीकरणामध्ये सीमांत तत्व या संकल्पनेला फार महत्त्व आहे. कारण विश्लेषणाचे साधन म्हणून सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो.
विद्यार्थी मित्रांनो, सीमांत परिमाण म्हणजे सीमांत नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल. सर्व प्रकारचे सूक्ष्मलक्षीय आर्थिक निर्णय हे सीमांत पातळीवर घेतले जातात. त्यामुळे या संकल्पनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्रात बाजार रचनांचे विश्लेषण केले जाते. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी ज्याला आपण मोनोपॉली म्हणतो, मक्तेदारी युक्त स्पर्धा, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, द्वयाधिकारी बाजारपेठ, अल्पाधिकारी बाजारपेठ इत्यादी बाजार रचनाचे विश्लेषण केले जाते. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकारी बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही तेजीमंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकापुरती मर्यादित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक आर्थिक घटकांचा म्हणजेच एका व्यक्तीचा, एका कुटुंबाचा, एका उत्पादन संस्थेचा, एका उद्योगांचा किंवा विशिष्ट वस्तूंच्या किमतीचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना केला जात नाही. अर्थव्यवस्थेमधील बेकारी घ्या, अर्थव्यवस्थेमधील भाववाढ ज्याला आपण किंमत वाढ म्हणतो, अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य ज्याला आपण गरिबी म्हणतो, त्यानंतर तेजी किंवा मंदी अशा राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक समस्यांचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये फक्त वैयक्तिक घटकांचाच अभ्यास केला जातो. त्यामुळे या शास्त्राची म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ही व्याप्ती मर्यादित स्वरूपाची आहे. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत याचा आपण विचार केलेला आहे. यानंतर आपण पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. प्रवेशार्थ जर घेऊन आधार कार्ड जर दिलं तर तुमचं ॲडमिशन फिक्स झालं. निकाल लागल्यानंतर तुम्ही आज शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्क लिस्टची झेरॉक्स करून आणून जमा केली तरी चालते. ह्याला मुदत आता ॲडमिशन संपली की मग मुदतीचा विषय आणखी
कॉमर्सला 10,000 रुपये आणि सायन्सला 12,000 रुपये. नाही नाही आम्ही ती शाळेकडून ऑनलाईन यायला लागू की त्याला शिकणार. हो हो. पवार चैतन्य पवार ते पवार निशा निशा पवार पवार लक्ष्मी. आता म्हणाल ते माझा हो किती पुढे आता माझा एक मुलगी आहे तिला ते पुढे ती मुलगी आमची तिघी सगळी त्यांची मुलगी ग्रुप होईल तिघी चौघीचा येणं जाणं सोयीचं पडेल. सकाळी काही तिथनं का एस टी असते आता मुशावर पुरत काय असं तर कोरोना पण ज्यावेळेस मेडिकल चालू होईल 6 ते एस टी असते नगर काय ना आमची पाहुणे अडचण नाही काय या बिंदास आमची पूर्वी होती होय का संध्याकाळ येताना फोन करा. ह्याच टायमिंगमध्ये आला ते चालतं.